शहरातील सेनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कायद्याविषयी आणि शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली। यासोबतच दामिनी पथकाद्वारे गुड टच बॅड टच आणि अनोळखी व्यक्तींसोबतच्या वर्तवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी आणि शस्त्रांविषयी माहिती दिली। त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाची ओळख करून दिली। याचवेळी हिंगोलीच्या दामिनी पथकाने विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच या संवेदनशील विषयावर अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली। अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे, संकटाच्या वेळी काय करावे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर देखील त्यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला। ज्यावेळेस दगड वगैरे फेकतात तर हे डोक्यामध्ये हेल्मेट घालून ड्युटी करावं लागते, म्हणजे जेणेकरून आपल्याला मार लागू नये म्हणून म्हणतात बॉडी प्रोटेक्टर। ते घालून दाखवतात दगडाला वाचवण्यासाठी त्याला प्रोटेक्शन असते, ते बॉडी प्रोटेक्टर म्हणतात त्याला। स्वतःचं रक्षण करण्यासाठी, पोलिसांना रक्षण करण्यासाठी ते देण्यात आलेलं आहे। काय काय घातलंय है ना। आता इकडून आपण त्यांना जर असं दगड जरी मारला, ठीक आहे, इकडे बघा प्रॅक्टिस दाखवल तुम्हाला, प्रॅक्टिकल दाखवते इधर रे इकडे तर त्यामुळे बेकायदेशीर जमाव आहे, त्या जमावाला पांगवण्यासाठी लाठी, हेल्मेट, ढाल यांचा सर्व उपयोग केला जातो। त्याच्यामुळं पोलिसाचं संरक्षण होते। आता हे असं राहणार। आता इथून आम्ही जर त्याला दगड जरी मारला तर लागते का? लागेल का? नाही लागणार। म्हणजे कोणी केवढा मोठा दगड मारला तर तो स्वतःला प्रोटेक्ट करत आहे असा। म्हणजे इकडून किती दगड मारला तरी तो आमच्याकडे ना त्याला याला धरायचं तो आपल्याकडे राहणार। जमाव जिकडे आहे, समजा जे लोक बेकायदेशीर उभे आहेत, जमाव काहीतरी दगड मारत आहे, कोणाच्या हातात काहीतरी आहे, तर ते माझ्याकडे येऊन लाठीचार्ज करणार असा। त्याच्यासाठी हे पोलिसांना दिलेले काय काय त्याच्यामध्ये आता काय काय लावलं त्यांनी सांगा। समोरचे पकडलीचे काय ढाल, नंतर डोक्याला दगड लागू नये म्हणून काय सांगितलं लावलाय, आणि लोकांना त्याच्या शरीराला दगड लागू नये म्हणून काय लावलाय, त्याला शरीराला काय कलर त्याला काय म्हणायचं, बॉडी प्रोटेक्टर आहे की नाही। आणि लोकांना पांगवण्यासाठी म्हणजे पळून लावायसाठी त्याच्या हातात काय दिलेले आहे, हे अधिकाऱ्याकडे असते पिस्तूल। त्यामध्ये जिवंत राऊंड आहे, गोळी, बंदुकीची गोळी, गॅस गन। याला काय होते माहितीये का, की जे जमाव आहे, आता याच्यामध्ये हे सेल टाकला की जिथं जमाव आहे आणि आता हवा, समजा आता इकडून अशी हवा आहे हा, जमाव आपला समोर आहे, तर मग हे त्यांच्या इकडच्या या दिशेमध्ये टाकल्याच्या नंतर याचा स्फोट होते। स्फोट झाल्याच्या नंतर याच्यातून धूर निघते। त्या धूर काय होती की त्यांना त्या धुरामुळं ते जे जमाव आहे त्याच्या डोळ्याला पाणी येते, डोळ्याची अंगार होती त्यांच्या, आणि ते जमाव उठून पांगवल्या जातो। आता हा याला याच्यापासून काय होते, अश्रुधूर, ते लोक रडतात, ते तिथं थांबत नाही, जमाव पांगवल्या जातो आणि ते लोक तिथून पळून जातात। आणि असे या दिशेने हवा असल्यामुळं या दिशेला टाकलं की ते धूर काय होते, त्यांच्या जमावावर जाते सर्व। हात गोळा आता जमावल्या जवळ आहे आणि याची गरज नाही, समजा गॅस गनची, त्यावेळेस याची पिन काढून पहिले यांच्यातून टाकला होता, दूर असलाय समजा आपल्याला, आता जे काय टाकलं होतं अश्रुधूर टाकला होता ना, रडले पाहिजे, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, लोक पळून जातात, त्याच्यासाठी वापर करतो त्याचा आपण। ते पडल्यानंतर त्याच्यातून एक धूर निघतो, आणि तो धूर आल्यानंतर मग काय होतं की डोळ्यातून अश्रू येतात आणि मग लोक पळून जातात त्याच्यासाठी। आता आपण पाहताय की हाताने फेकतात, आता हे झालं गन्न फेकलेलं, आता आपण हाताने त्याची कॉक काढणे आणि आता हाताने जमावावर फेकणे। आता इकडे समजा लोक कोण असतात, जे आगाऊ लोक आहे, जे जाळपोळ करत आहे, काहीतरी दंगा करत आहे, नुकसान करत आहे, दगडफेक करत आहे, तर अशा लोकांना आपल्याला पळून लावायचं आहे। हा,
समजा त्या लोकांना आपल्याला तिथून पळवून लावल्यानंतर आपल्या काय होणार की जे नुकसान होणार आहे ते थांबणार आहे. त्याच्यासाठी आपण या हाताच्या याचा वापर करून आपण फेकतो आणि मग त्याच्यातून जो गॅस बाहेर निघतो त्याच्यातून काय होतं की तो डोळ्यात गेल्यानंतर अश्रू येतात माणसाला, रडायला लागतात ते आपोआप. रडायला लागले की पळून जातात ते. त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. शाळा प्राथमिक सेनगाव यांनी काल आमच्याकडे विनंती केली होती की पोलीस स्टेशनचा परिचय आपल्याला द्यायचा आहे. त्या अनुषंगानं आज त्यांच्या विनंतीला आपण मान देऊन तुम्हाला पोलीस स्टेशन सेनगाव येथे बोलावून आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली आहे की पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रारदार येतो तर सर्वप्रथम तो कोण्या ठिकाणी आला पाहिजे. आल्यानंतर तो अभ्यागत कक्षामध्ये बसतो. त्यानंतर तो तिथं पाणी वगैरे पिल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर आमच्याकडे येतो. म्हणजे कोणाकडे येतो, जसं तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक आहे तसं आमच्या पोलीस स्टेशनचा जो मुख्य अधिकारी असतो त्याला काय म्हणतात, पोलीस इन्स्पेक्टर असं म्हणतात आणि त्यालाच मराठीमध्ये ठाणेदार सुद्धा म्हणतात. तर त्यांच्याकडे येणार. त्यानंतर त्यांची तक्रार जे काय अडचण असेल, काय भांडण वगैरे झालेलं असेल तर तो काय जे सांगायचं असेल तो आमच्याकडे सांगतो. त्यानंतर मग तो तक्रार देण्यासाठी आता सगळं काय ऑनलाईन पद्धत झालेली आहे. तर तुम्ही कोण्या ठिकाणी गेले असाल तिथे एक कॉम्प्युटर बघितला असेल, त्या कॉम्प्युटरमध्ये कोणतरी असा टाईप करणारा मुलगा असतो आमचा, जो CCTNS म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? CCTNS आहे की नाही. त्याच ठिकाणी आमचा एक तक्रार घेण्यासाठी एक पोलीस अंमलदार बसलेले असतात, त्याला जमादार असं म्हणतात किंवा हवालदार असं म्हणतात. आणि ते त्या ठिकाणी बसून काय करतात, तक्रार तुमची जे काही तक्रार आहे ती लिहून घेतात आणि मग आपण त्याला ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे आता कशी आहे, सगळ्या पद्धती काय आहेत, ऑनलाईन प्रक्रिया आहेत ना. आता कॉम्प्युटराइज युग आहे की नाही, आपण मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, त्याप्रमाणे काय झालेलं आहे, पोलीस स्टेशनला सुद्धा ऑनलाईन केलेलं आहे. मग तक्रार ही डायरेक्ट ऑनलाईन दिल्या जाते. म्हणजे तुम्ही एखाद्याला समजा घरी काही अडचण असेल, तुम्हाला लहान मुलं आहे तुम्ही आणि अचानक तुमच्या घरी काही एखादी अडचण झाली असेल तर तुम्ही फोन करून सुद्धा आम्हाला माहिती देऊ शकता. मग 112 जसा क्रमांक आहे त्या 112 वर तुम्हाला पोलिसांची मदत आवश्यकता भासली असेल, तुमच्या घरी साप चावला, कुणी एखाद्या गावात वीज घेतलं किंवा कोणी एखादा अचानक विहिरीत पडला किंवा काही ऍक्सिडेंट झाला, तरी आम्हाला जर पोलिसांना बोलवायचं असेल तर तुम्ही कोणत्या क्रमांकावर फोन करणार आहे? 112. त्याला काय म्हणतात? डायल 112. काय म्हणतात? व्हेरी गुड. तसा आमचा पोलिसांची मदत घेण्यासाठी तुम्ही डायल 112 ला कॉल करणार आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी येणार 10 मिनिटात किंवा जो काही कालावधी लागेल आणि मग तुम्हाला त्या प्रकारे जशी आवश्यकता असेल त्या प्रकारची मदत भेटणार आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्ही तक्रार दिली, ती ऑनलाईन झालेली आहे. मग एखाद्या व्यक्तीला समजा गुन्हा केल्यानंतर अटक केल्या जाते. काय करतात त्याला? पोलीस म्हणतात ना, पोलिसांनी अटक केली. मग अटक केल्यानंतर तुम्हाला जे अंदर एक दाखवलेली एक रूम होती, जी बंद रूम होती, त्या बंद रूमला काय म्हटलेलं आहे? तुम्ही जेल म्हणता ना, तसंच आमच्या इथली जी आहे ती पोलीस कोठडी, म्हणजे त्याला काय इथली जे आहे छोटी जेलच आहे ती प्रकारची. मग त्या रूम मध्ये त्याला बंद केले जाते, म्हणजे अटक केली पोलिसांनी, आहे की नाही. त्याच्यानंतर मग न्यायालयाकडे नेले जातं आणि न्यायालयाने जे आदेश दिले जातात त्याप्रमाणे मग तो जेलमध्ये जातो. म्हणजे आपला जेल कुठं आहे, ज्याला सेंट्रल जेल म्हणतात, जे मुख्य आहे आपला, तर तो आहे परभणी या ठिकाणी. आपला जो मेन आहे, आपल्या हिंगोली आणि परभणी दोन्ही जिल्ह्यासाठी एक संयुक्त जेल आहे. म्हणतात ना, अटक केल्यानंतर जेलमध्ये टाकलं, तर तो जो जेल आहे तो परभणीला आहे. परंतु कधी जाते, पहिले पोलीस स्टेशनला आणणार, अटक करणार, अटक टाकल्यावर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये टाकणार आणि इथून केल्यानंतर मग न्यायालयाकडे नेणार. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तो कुठे जाणार? जेलमध्ये जाणार. म्हणजे कुठल्या जेलमध्ये? परभणीच्या जेलमध्ये. अशी ती प्रक्रिया असते. समजलं तुम्हाला सगळ्यांना? मग अडचण जर आली, आमची पोलिसांची मदत जर तुम्हाला लागली तर कुठे देणार तुम्ही? कोणाला कॉल करणार? कोणाला कॉल करणार? नंबर सांगा. 112. राईट. प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली.